फायटरचा ट्रेलर बघितला, हो मला आवडला. बऱ्याच लोकांना त्यातले डायलॉग वगैरे असे क्रिंज वाटू शकतात, पण मला पर्सनली खूप आवडलाय ट्रेलर आणि मी बघणार आहे तो पिक्चर जाऊन, कारण त्यात ऋतिक आहे. कारण माझ्या फेवरेट हिरो मधला एकच असा हिरो उरलेला आहे आता, ज्याला रोलमध्ये फिट होण्यासाठी तो आपली स्वतःची फिजिक नीट करतो, तो फिटनेसकडे लक्ष आहे त्याचं. बाकी सगळे ढेबरे झालेले आहेत, त्यांना फक्त यायचंय ना ऍक्टिंग करायचे, बाकी सगळं त्या व्हीएफएक्स आर्टिस्टचा घाम काढी बात असते भाई. अख्खा दिवस रात्र ती वर्षानुवर्ष कामं करून मेहनत करतात त्या पोटाचं व्ही शेप आणण्यासाठी, चेस्ट व्यवस्थित आकारात आणण्यासाठी, गळ्याच्या लोंबलेल्या चरबीला गायब करण्यासाठी मेकअप आर्टिस्ट असली थप्पी लावतायत. पण आम्ही काय बाबा वर्कआउट करणार आहे, आम्हाला फक्त एन्जॉय करायची लाईफ, फक्त एन्जॉय, फक्त ऍक्टिंग करायला यायचं समोर. ब्रँड आहे भाई, मी ब्रँड झालेलो आहे आता, काय माझी काय गरज नाही, मला गरज नाही या सगळ्यांची. शूटिंग झाली, पार्टीसाठी पॅक बना, विषय क्लोज, हे चाललेले लाईफ आहे भाई, बाकी काही नाही. माझा ऋतिक 200 पणी चांगला आहे, तर शाहरुख खानचा तर नाद नाही शाहरुख खानचा भाई. या वयामध्ये ती व्यक्ती एवढी बादशाह बॉडी मेंटेन ठेवते का, म्हणजे बघ, शाहरुख माझा फेवरेट शाहरुख नाहीये ऑनेस्टली, पण तो शाहरुख एक खूप चांगली पर्सनॅलिटी आहे आणि बादशाह किंग द बॉय आहे, आणि त्याच्याकडे बघून सलमाननी काहीतरी शिकायला हवं. नाही तर हे थेरड आहे ना, पुढच्या 2-3 वर्षात आहे ना भाई, शाहरुखच्या बाबांचा रोल करेल, मी तुम्हाला सांगतोय ना, ते तसंच कवलं राहील शाहरुख. मला माहितीये व्हीएफएक्स आर्टिस्ट शाहरुखलाही जवान बनवतायत, पण ऍटलीस्ट शाहरुखची बॉडी तर ओरिजिनल आहे, सलमानची बॉडी सुद्धा तशीच, गळा तसा, चेहरा सुद्धा तसा. अरे चाललंय काय भाई, अरे थोडी तर मेहनत करू दे स्वतःवरती. त्या व्हीएफएक्स आर्टिस्टचा जीवात तुझ्याकडे पैसा आहे म्हणून तुम्ही 1च्या जागी 10 रुपये द्याल त्याला. अरे पण त्याचा तर घाम निघतो ना बिचाराचा, प्रत्येक एक पॉइंट वरती एडिटिंग करायला लागतं. किती त्रास होत असेल त्या लोकांना यार. इच्छा गावात डुक्कर. मी सांगतोय नाही ना, टायगर 3 बघाच आहे रे, पण टायगर 3 मध्ये ना भावा, म्हणजे मस्किर नाही करत, खोटं वाटेल तुम्हाला, मला ते ढोकळलेल्या सलमानला बघावंसं वाटत नाही रे आजकाल. तो ढोकळलाय म्हणजे बघा, मर्द कसा असतोय ते का, जवान, हे बघा, हे अशी पोस्चर असते ना, तो असा झालाय रे थोडासा. तुम्ही ज्यांनी टायगर 3 वगैरे तुम्ही बघितला तो असा झालाय. अरे भाई वर्कआउट कर सलमान, तू नाही म्हातारा ब्रो. अरे भाई 70 वर्षापर्यंत लोक बॉड्या बनवतायत, तुमच्याकडे अजून वय आहे, तुमच्याकडे सगळे. सलमान भाऊ, मी तुमच्या पाया पडतो, वर्कआउट करा, मला त्रास होतोय यार. मग नंतर तुम्ही बोलतात की तुमचे फॅन लोक असे तुम्हाला बोलतात. अरे बोलणार नाही मग काय भाई, आम्हाला अपेक्षित तुमच्याकडनं. इकडे मी सुट्ट्या घेतला का कुत्र्यासारखे तुडवतात मला पोरं. काय थोडीशी चुकी आली का माझी आयमाय निकडे, मग तुम्ही पण आयमाय सहन करा भाई. याच्या गावात डुक्कर साला. नाही रे, याला काय अर्थ रे भाई, याला नाही अर्थ रे. अरे एवढा पैसा आहे, एवढे ट्रेनर आहेत सगळे यांच्याकडे, अरे काय फरक पडतो बॉडी बनवायला ब्रो, काय फरक पडतो. दिवसातले 2-3 तास दे ना जिम मध्ये. एक चांगला ट्रेनर बघ, एक कशाला भाई, 4-5 ट्रेनर अवतीभोवती ठेव, आणि त्या शेराला पहिला अकल, ते मेंटल आहे पुरं, त्याला पहिला लांब ठेव तुझ्यापासून, आणि बाकी सगळे बॉडी गार्ड नको, फक्त ते ट्रेनर आजूबाजूला ठेव. बहुत 24 तास त्यांना तुझ्या सोबत राहू दे. तुझी बॉडी महिन्याभरात नाही ना त्यांनी बनवली, तो वेगळा टोन येईल रे तुझ्या बॉडीला, बादशाह दिसशील भाई. व्हीएफएक्स आर्टिस्टची नाही गरज चाललुडी, असं का करतोय ब्रो. अरे नाही बघवत रे, लोक इज्जत काढतात माझी तुझ्यामुळे. बघा, अरे तुझा सलमान बघितला असा ढेबऱ्या झालाय, तुझा सलमानचं पोट बघ असं आलंय, अरे तुझा सलमान असं आलाय, म्हणजे लोक इज्जत करतात. लोक शाहरुख खानची नावं घेतात, याची नावं घेतात, त्याची नाव घेतात, सलमानचं नाव कोण घ्यायलाच मागत नाही रे. बॉडी आयकॉन ना तू. अरे एक टाइम होता, तुला बघूनच लोक बॉडी बिडी बनवायला लागलेत, तुला बघून लोक शिकलेत गोष्टी ना. तू असं ढेबरा आल्यात, म्हणजे ती लोक आता काय करत, त्यांनी पण ढेबरा व्हायचं, मी पण माझा पोट सुटू देऊ, माझं अंग लोंबू देऊ, काय करायचा विषय भाई. असं नाही ना सलमान भाऊ यार, प्लीज ब्रो. गावात आज मला मनीमो भेटला ट्रेन मध्ये, मला वाटलं तू पण आहेस का. आम्ही दोघं काय शेंगदाणे विकतो ट्रेन मध्ये जोडीने फिरायला. त्याला काय त्याची लाईफ आणि त्याची हे नाहीये बा. अरे मला माझं काहीतरी काम असतं, त्याला त्याचा, तुला कोण दुसरा दिसला तर मी पण त्याच्यासोबत असणारच. हा कुठला कायदा आणि कानून आहे भाई, कुठला आणि कायदा कानून. आता मला सांग, गुंडे पिक्चर मध्ये ते दोघं भाऊ आहेत बरोबर आहे, रणबीर सिंग आणि कोण तो विद्युत जामवाल, त्याचा पार्टनर, काय त्याचं नाव, अरे त्याला ऍक्टिंग येत नाही तो यार, अर्जुन कपूर. आता मला एक सांग बाबा, अर्जुन कपूर तुला कुठेही संडासला बसलेला दिसला नदीच्या काठी, तर तू त्याला हाक मारून बोलणार आहे का, अरे रणवीर सिंग कुठे भाऊ, अर्जुन भाई रणवीर सिंग नाही का बरोबर. अरे भाई सोबत जोड जाय फळाने थोडी ना लोक फिरतात. प्रत्येकाची आपली लाईफ आहे, प्रत्येक आपल्या लाईफ मध्ये एन्जॉय करतोय, जॉब करतोय, काम करतोय. उद्या तुला करंट कुठेतरी विचित्र ठिकाणी दिसला तर तू एक्सपेक्ट करशील की मी पण तिकडे असेल, म्हणजे माझी इज्जत जाईल ना भाई. मी नाही कोणासोबत फिरत बाबांनो, आम्ही एवढे पण रेग्युलर नाही फिरत. आम्ही फिरतो नाही असं नाही, पण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ते दिसले तर मीही दिसेल, किंवा मी दिसलो तर तेही दिसेल असं नसतं रे माझ्या मित्रांनो. मेरे को लोग बोल रहे हैं गणेश आचार्य एक तरह बॉडी बना लो. गावात तशी बॉडी नका बनवू, ते पण तुमच्या लेवललाच आहेत. त्या गणेश आणि तुम्ही दोघांनी मिळून आहे ना सलमान सारखी बॉडी बनवा.
अरे तो बेकार बारीक झालाय, बेकार बारीक झाला तो आता. किती बारीक आहे माहिती का? यार एक एक्टर का नाम नहीं बता पा रहे हो आप लोग हैं? अरे बोलो ना बॉबी सारखी बॉडी बनवून दाखवा, मानलं तुम्हाला बॉबी. हाँ हिमेश yes. रेशमिया की तरह करो और वो पोज दो, फोटो निकालो वैसा डंबल्स उठाते समय. अरे वो तो एकदम सूखा हुआ है भाई, उसको लगता है कि उसकी बॉडी है ऐसा. अरे ते जाऊ दे, ऐका ना. अरे त्या इमेजची कंडिशन एवढी बॅड आहे, ऐका ना. तो इमेजची कंडिशन एवढी, फक्त नुसता पैसा रे त्याकडे मेंटलकडे. अरे तो बायसेप दाखवायला VFX वापरतोय डेव्हिड. एवढी परिस्थिती कोणाची बॅड असू शकते भाई. अरे बॉडी बनव. हा अरे आधा शराबी तरी मधा शराबी केलं, कदा शराबी दिलं तर हा तंदुरी नाईट्स आणि बायसेप VFX इफेक्टनी फुगवलेत भाईनी. अक्षरशः दिसतंय ते, किती घाण वाटतंय ते. अरे आजच्या जमान्यामध्ये तुम्ही हे करताय, हे वेडे चाललेले आहेत. हा तो असे हात असे करतो, तो असा गठ्ठा, तो VFXचा असा गठ्ठा असा इकडून असा लोंबलेला असतो, तो असा होतो. ते दिसत नाही, क्लिअरली दिसतंय भाई. अरे काय गरज आहे हिम्या? हा अरे आहे सुका तर राहणार, सुका राहू दे ना ओरिजिनलिटी ब्रो. आईच्या गावात म्हणे काही रे काही करतात रे आजकाल लोक, येडी झालेत. सलमान भाईचं तर ठीक आहे, पोटला कमी होत नाही म्हणून तिकडे ऍप चिटकवतोय. इमेजचा काय विषय, याला काय बायसेप बनवायचे.